नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जामनेरला एक चर्चा सध्या रंगत आहे. दोस्तीत कुस्ती व भाऊबंदकीत लढत. जामनेर नगरपालिका निवडणुकीतील सर्वच प्रभागातील लढती या चुरशीच्या होत आहेत. पण काही लढती या राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत आहेत. अशीच एक लढत ज्याकडे जामनेरकरांचे लक्ष लागले आहे ती म्हणजे प्रभाग 3 ची आहे. या प्रभागात भाजपचे नगरसेवक बाबूराव हिरवाडे यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा युवा कार्यकर्ता सचिन बोरसे याने चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. अशीच एक बहुरंगी लढत प्रभाग क्रमांक 4 मध्ये होत आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने माजी उपनगराध्यक्ष जावेद इक्बाल अब्दुल रशीद यांना उमेदवारी दिली आहे. जावेद मुल्लाजी यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या विरुद्ध लढत देण्यासाठी भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट व एक अपक्ष असे 6 जण रिंगणात आहेत. जावेद मुल्लाजी यांना घेरण्यासाठी ही व्यवरचना केल्याचे दिसून येत आहे. प्रभाग 8 मध्ये होणारी तिरंगी लढत लक्षणीय आहे. भाजपचे तेजस पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहन चौधरी व काँग्रेसचे गणेश माळी या लढतीत आहेत. प्रभाग 9 मध्ये भाजपने नगरसेवक अतिश झालटे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संतोष झालटे व काँग्रेसचे जगदेव बोरसे लढत देत आहेत. शहरातील ही लढत दोन भावातील चुरशीची लढत आहे. अतिश हे पंचायत समितीचे माजी सभापती छगनभाऊ झालटे यांचे चिरंजीव, तर संतोष झालटे हे माडी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच स्वर्गवासी जगन्नाथ भाऊ झालटे यांचे चिरंजीव आहेत. काही लढती या राजकीय दृष्ट्या गमतीशीर आहेत. कसे ते पहा. प्रभाग 4 मध्ये भाजप व त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकमेकांविरोधात लढत आहेत. तसेच याच वार्डात आघाडीचे दोन्ही मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेस देखील एकमेकांविरुद्ध लढत आहेत. याचबरोबर समाजवादी पक्षाने रऊफ शेख यांना व अपक्ष रफिक शेख बाशिद यांनी उमेदवारी स्वीकारल्याने ही लढत चुरशीची होत आहे. जामनेरला निवडणुकीची रंगत जसजशी वाढत आहे तसतसा प्रचारही जोरात होत आहे. आठवडे बाजारात प्रचाराला गेलेले काही उमेदवार गावातील मतदारांना रामराम करताना दिसत आहे. आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा, मतदान कोणाला, आम्हालाच करा असे बोलताना दिसत आहे. खरं म्हणजे राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढल्या जाणाऱ्या या निवडणुकीची रंगत वेगळीच असते. भाजप आणि मित्रपक्ष, राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांच्यातील लढत चुरशीच्या होत आहेत.